मंडळी, राज्याचे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज सावंत याचं अपहरण झाल्याचं वृत्त आलं आणि काल एकच खळबळ उडाली। मात्र प्रत्यक्षात ऋषिराज हा त्याच्या 2 मित्रांसोबत बँकॉकला गेल्याचं तपासात समोर आलं होतं। दरम्यान त्याचं अपहरण झाल्याची माहिती पसरताच हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून अंदमान निकोबार पर्यंत गेलेलं ऋषिराजचं विमान माघारी वळवण्यात आलं आणि हे चार्टर्ड प्लेन रात्री 10:30च्या सुमारास पुण्याच्या लोहगाव विमानतळावर उतरलं। त्यानंतर पुणे पोलिसांनी विमानतळावरच ऋषिराजचा जबाब नोंदवून घेतला। दरम्यान ऋषिराज अचानक बँकॉकला निघून गेल्यामुळे तानाजी सावंत आणि त्यांच्या मुलात काही वाद झाला होता का अशी शंका उपस्थित झाली होती। मात्र तानाजी सावंत यांनी आपल्यात सर्व काही अलबेल असल्याचं स्पष्ट केलं। दुसरीकडे मुलगा माझ्याशी नेहमी संपर्कात असतो आणि दिवसाला कमीत कमी आमचे 10 ते 15 कॉल्स होतात, पण काल त्यानं माझ्याशी कोणताही संपर्क साधला नाही असंही ते म्हणाले। दरम्यान या प्रकरणावरूनच आता विरोधकांनीही तानाजी सावंत यांच्यावर टीका केली असून घरात वाद झाल्यानंतर मुलगा बँकॉकला जात असताना त्याला रोखण्यासाठी तानाजी सावंतांनी हे अपहरण नाट्य रचून पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केला असं विरोधकांचं म्हणणं आहे। दरम्यान सध्या पोलीस या घटनेचा सगळ्या बाजूंनी तपास करतील असं समजत असून अंतिम तपासाअंती यातील अजून काही गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे। ऋषिराज खरंच घरी न सांगता बँकॉकच्या दिशेनं निघाला होता का? तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं का? शिवाय नेमक्या कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली होती? या सर्वच प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू असल्याचं समजतंय। पण मंडळी, सध्या पोलिसांनी आता या प्रकरणाचा डिटेल तपास सुरू केला असून त्यामध्ये ऋषिराज यांनी बँकॉकला जाण्यासाठी चार्टर्ड विमानाचे 68 लाख रुपये ऑनलाईन भरल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या हाय प्रोफाईल केसमध्ये पोलिसांनी अगदी वाऱ्याच्या वेगानं काम करून काही तासातच हवेतच असलेलं विमान परत फिरवून या प्रकरणाचा छडा लावल्यामुळे जर पोलिसांनी मनापासून काम केलं तर ते किती उत्कृष्ट काम करू शकतात हे दाखवून दिल्याचं सध्या अनेक नागरिक म्हणत आहेत। पण यात सामान्य नागरिकांना थोडं वाईट वाटण्यासारखी गोष्ट एवढीच आहे की फक्त एका हाय प्रोफाईल केससाठीच पोलीस इतके ऍक्टिव्ह होतात का? असो, काल राज्यात खळबळ उडून देणाऱ्या या संपूर्ण अपहरण नाट्याबद्दलचीच ही सविस्तर माहिती। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात मनी आणि मसल पॉवर अशा दोन्ही गोष्टी पदरी बाळगणारे नेते म्हणून ख्याती असलेले शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत काल त्यांच्या मुलाच्या बँकॉक वारीमुळे अचानक चर्चेत आले। याबद्दल अधिक माहिती अशी की तानाजी सावंत यांचे धाकटे सुपुत्र ऋषिराज सावंत हे काल दुपारी 4च्या सुमारास कोणालाही न सांगता अचानक घरातून बाहेर पडले। त्यानंतर ते कात्रज येथील कार्यालयातून संध्याकाळी 5च्या सुमारास आपल्या कारनं न जाता दुसऱ्याच एका स्विफ्ट कारनं 2 मित्रांसमवेत लोहगाव विमानतळावर गेले। त्यांना तिथं सोडून तो चालक कात्रजच्या कार्यालयात परत आला। परतल्यानंतर त्या चालकाने या संदर्भातली सगळी माहिती तानाजी सावंतांना दिली। दरम्यान ऋषिराज कोणालाही न सांगता विमानतळावर गेल्याचं समजताच तानाजी सावंत आणि त्यांचे कुटुंबीय धास्तावले। यानंतर तानाजी सावंत यांनी तातडीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पुणे पोलीस आयुक्तांना फोन करून सगळा प्रकार सांगितला। याच दरम्यान सावंतांच्या संस्थेच्या संबंधित एका व्यक्तीनं सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आणि त्यानंतर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला। दरम्यान पोलिसांनी अलर्ट मोडवर येऊन सगळी यंत्रणा कामाला लावली। शहरातील प्रमुख रस्त्यांवर तातडीनं नाकाबंदी केली गेली। लोहगाव विमानतळासह सर्व महत्त्वाच्या ठिकाणी शोध मोहीम राबवण्यात आली। या दरम्यान पोलिसांकडून रस्त्यावरील वाहनांचीही तपासणी सुरू होती। तसंच पुणे पोलिसांनी लोहगाव विमानतळावरून रवाना झालेल्या प्रवाशांच्या याद्या तपासल्या। याच दरम्यान तानाजी सावंत आपल्या मोठ्या मुलासह पुणे पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचले। पोलिसांकडून विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आलं। यावेळी ऋषिराज आपल्या प्रवीण उपाध्याय आणि संदीप वासेकर या आपल्या 2 मित्रांसोबत चार्टर्ड प्लेन मध्ये बसून बँकॉकला रवाना झाल्याचं निष्पन्न झालं। शिवाय यासाठी ऋषिराजनं तब्बल 68 लाख रुपये विमानाचं भाडं विमान कंपनीला ऑनलाईन भरल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलंय। त्याचवेळी माध्यमांना ही बातमी कळली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ माजली। दरम्यान मुलगा ऋषिराज आपल्या 2 मित्रांसोबत बँकॉकला जात असल्याचं कळल्यानंतर पुणे सहायुक्त रंजन कुमार शर्मा आणि तानाजी सावंत यांनी पत्रकार परिषद घेत ऋषिराज सावंत याचं अपहरण झालं नसून मित्रांसोबत तो बँकॉकला निघाला होता अशी माहिती दिली। दरम्यान याच वेळी ऋषिराज सावंत याचं विमान मात्र अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलं होतं।
मात्र इकडे पुण्यात गोंधळ उडाल्यानंतर पोलिसांनी हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून चार्टर्ड प्लेनच्या वैमानिकाला ते विमान परत पुण्याला घेऊन येण्यास सांगण्यात आलं। त्यामुळे हे चार्टर्ड प्लेन आधी चेन्नईला नेण्यात आलं, तिथून हे विमान रात्री 9 वाजण्याच्या सुमारास लोहगाव विमानतळावर दाखल झालं। म्हणजे हा सगळा घटनाक्रम एखाद्या चित्रपटात शोभेल असाच होता। एका शक्तिशाली नेत्याच्या मुलाला शोधण्यासाठी पोलीस यंत्रणा किती जलद पद्धतीने काम करू शकते आणि वेळ पडल्यास विमान हवेतूनही माघारी फिरू शकते याचाच प्रत्यय या निमित्तानं आला। अर्थात या घटनेमुळे मंत्रिमंडळ किंवा प्रशासनात कोणत्या महत्वाच्या स्थानी नसतानाही तानाजी सावंत यांचा किती वट आहे याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे। दरम्यान पुण्यात पोहोचल्यानंतर विमानतळावरच पोलिसांनी ऋषीराजचा जबाब घेतल्याचं सांगण्यात येतं। शिवाय अपहरणाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे सध्या पोलीस या घटनेचा सगळ्या बाजूंनी तपास करतील असं समजत असून अंतिम तपासाअंती यातील अजून काही गोष्टी बाहेर येण्याची शक्यता आहे। ऋषीराज खरंच घरी न सांगता बँकॉकच्या दिशेने निघाला होता का? तानाजी सावंत यांना त्यांचा मुलगा बँकॉकला गेलाय हे माहिती होतं का? शिवाय नेमक्या कुठल्या कारणावरून तानाजी सावंत यांनी मुलाच्या अपहरणाची तक्रार दिली? या सर्व प्रश्नांची उत्तरं पोलिसांकडून शोधण्याचा प्रयत्न सुरू असून पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करणार असल्याचं समजतंय। दुसरीकडे ऋषीराज आणि कुटुंबियांमध्ये काहीतरी घरगुती वाद झाल्यामुळेच तो अचानक घरातून निघून गेल्याची चर्चा सगळीकडे चालू झाली। दरम्यान या सगळ्याबाबत तानाजी सावंत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हटलंय की ऋषीराज आणि माझ्यात कोणताही वाद झाला नाही, आम्ही रात्री गप्पा मारल्या। काल प्रदोष असल्यामुळे पहाटे ऋषीराजने रुद्राभिषेक केला, त्यानंतर आम्ही आपापल्या कामाला गेलो। ऋषीराज 8 दिवसांपूर्वीच दुबईला गेला होता, मग तो अचानक पुन्हा बँकॉकला कसा गेला हा प्रश्न मला पडला होता। दिवसातून आमचे अनेकदा फोनवर बोलणे होते, पण काल त्यानं माझ्याशी अजिबात संपर्क साधला नाही। शिवाय हा एअरपोर्टला अचानक का गेला हे मला समजत नव्हतं, त्यामुळे आम्ही काळजीत होतो। त्याच्यासोबत त्याचे मित्र होते, पण पप्पा रागावतील या भीतीनं त्यानं मला काही सांगितलं नाही का हे आता त्याच्याशी बोलल्यानंतरच कळेल। शिवाय एक बाप म्हणून भीती वाटल्यानं काळजीपोटी धावाधाव करून पोलिसांपर्यंत ही माहिती कळवल्याचं तानाजी सावंत म्हणाले। दरम्यान या अपहरण नाट्यानंतर राजकीय नेत्यांनी काही प्रश्न उपस्थित केले असून माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर ऋषीराज ज्या खासगी विमानानं बँकॉकला जात होता त्या विमानाचं बिल पोस्ट करून त्यावर एक उपहासात्मक पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणतात की कोण आहे हा हपकीन? माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज शेठ हा नाराज झाला आणि थेट प्रायव्हेट चार्टर प्लेन घेऊन बँकॉकला फिरायला चालला होता। इकडे माननीय माजी मंत्री यांनी किडनॅपिंगची केस दाखल केली आणि ते प्लेन चेन्नई इथं उतरवण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते। बरं, काही दिवसांपूर्वी मंत्रिपद न मिळाल्यानं माननीय तानाजी सावंत साहेबही अशाच प्रकारे नागपूरच्या अधिवेशनातून नाराज होऊन बॅगा भरून निघून गेले होते बरं का। मंडळी, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या या उपहासात्मक पोस्ट सोबतच ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणावरून तानाजी सावंत यांच्यावर निशाणा साधला असून घरात वाद झाल्यामुळे घरातून रागाने निघून गेलेल्या मुलाला थांबवण्यासाठी किडनॅपिंगची खोटी केस दाखल करून तानाजी सावंत यांनी पोलीस यंत्रणेचा दुरुपयोग केला असं सुषमा अंधारे म्हणाल्या। म्हणजे तानाजी सावंत यांच्या मुलासोबत काल नेमकं घडलं काय हे पोलीस तपासात पुढे येईलच, पण कालच्या या प्रकारानंतर सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक चर्चा मात्र चालू झालेली आहे की हाय प्रोफाईल केस असल्यामुळे पुणे पोलिसांनी अवघ्या काही तासांमध्येच ऋषीराज सावंत याचा माग काढलाच, पण ऋषीराज याचे बँकॉकला जाणारे विमानही अंदमान निकोबार पर्यंत पोहोचलेलं असतानाच माघारी फिरवण्यात आलं। एरवी एखाद्या सामान्य कुटुंबातील व्यक्ती अपहरणाची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात गेल्यास त्याला 24 तासांसाठी थांबण्यास सांगितलं जातं। व्यक्ती बेपत्ता होऊन 24 तास उलटल्याशिवाय तक्रार घेतली जात नाही। मात्र तानाजी सावंत यांनी दुपारी 4:30 वाजता आपला मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली काय आणि पुणे पोलिसांनी अक्षरशः वाऱ्याच्या वेगानं काम करत अगदी काही तासातच ऋषीराज सावंत यांचा माग काढला काय? सगळंच एकदम फास्ट। शिवाय विमानानं बँकॉकला जात असणाऱ्या ऋषीराजला ट्रॅफिक कंट्रोल सोबत तातडीने संपर्क करून अवघ्या 5 तासांमध्ये पुण्यात परत आणलं जातं काय? सगळंच एकदम खतरनाक आहे। पण मंडळी, इथे खरा प्रश्न हा आहे की जर ही हाय प्रोफाईल केस नसती तर पोलिसांनी आपली कार्यतत्परता एवढीच दाखवली असती का? असो, म्हणजे कालच्या या अपहरण नाट्यामध्ये ऋषीराज सोबत नेमकं काय घडलं असेल, तुम्हाला काय वाटतं? शिवाय जसं विरोधक म्हणतात तसं मुलगा रागात घरातून निघून गेला हे माहिती असताना सुद्धा तानाजी सावंत यांनी किडनॅपिंगची खोटी केस टाकून मुलाला परत आणण्यासाठी पोलीस यंत्रणांचा गैरवापर केलाय का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। सोबतच आपल्या विशेष भरी YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।